जातोय पहिल्या चेंडूवरती एक धाव घेणं ही फार महत्त्वाची बाब आपण पाहतोय। ती धाव परिपूर्ण केली। दोन फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळाले। ओपनिंग पेयर एका साइडनं आपण जर बघितला तर दोन उमेश या ठिकाणी पाहायला मिळतात। एका साइडनं उमेश अंबात, एका साइडनं उमेश पठारे। हेच आपण पाहिलं होतं एसके APL च्या माध्यमातून एक सक्सेसफुल ओपनिंग पेयर म्हणून पाहायला मिळालं होतं आणि तेच ओपनिंग पेयर एकलव्य संघाच्या माध्यमातून दाखल झाले। मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती एक धाव आले, परंतु एक असा फलंदाज ज्याला एक धाव घेण्याकरता तब्बल 7 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली, मारवन अट्टापट्टू। तदनंतर राहुल शरद द्रविड यांना टेस्ट क्रिकेट मध्ये एक धाव घेण्याकरता 40 चेंडू फेस करावे लागले। तो रेकॉर्ड मोडीत काढला चेतेश्वर पुजारा याच्या माध्यमातून। यावेळेस फिंगर इज गॉन, नाव अंपायर नाव गोल्डन डक वरती बिग विकेट स्टार आयकॉन प्लेयर उमेश पठारे बॅक टू द डगआउट गॉन। धन्यवाद डीजे। यावेळेस विकेटचं पतन झालंय। चांगली गोलंदाजी प्रशांतजी धुमाडा माध्यमातून आपण पाहतोय आणि या ठिकाणी ओपनिंग पेयर मधील दोन्ही फलंदाज या ठिकाणी तंबू मध्ये परतले गेलेत। उमेशला आपण बघितलं, उमेश पठारे, आणि तदनंतर या ठिकाणी उमेश अंबात देखील तंबू मध्ये परतला गेलाय गॉन। नवीन फलंदाज राकेश याला आपण पाहू शकाल। बॅटिंग ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती दाखल झालाय। धाव लागले धाव फलकावरती फक्त 1 आणि विकेटचं पतन आपण पाहिलंय। त्यावेळेस हळूवार पद्धतीने आपण पाहतोय पहिला चेंडू फेस करताना एक धाव व परिपूर्ण करताना 2 धावा धाव फलकावरती रिस्पेक्ट दिला या चेंडूला। ज्या अनुषंगाने आपण पाहताय आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळाली, क्वालिटी गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळते। आतापर्यंत चेंडू फेकलेत ते म्हणजे 5 अंतिम चेंडू पहिल्या षटकातील पाहायला मिळतोय। गोलंदाज आपण पाहताय प्रशांतजी धुमाडा गोलंदाजी ट्रॅक वरती एक मोठं नाव आहे। यावेळेस ओव्हर द विकेट यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, स्टॉप सिग्नल पाहायला मिळाला आणि यावेळेस चांगल्या अनुषंगाने पहिलं षटक परिपूर्ण करताना आपण पाहतायत वाघोबा प्रतिष्ठा संघाच्या माध्यमातून प्रशांत धुमाडा पहिलं षटक झाले परिपूर्ण। धावांची गती आपण पाहतायत 2 गडी बाद 2 एकलव्य।
सुंदर रीतीने पहिलं षटक आपण बघितलं. चला थोडीशी घाई करा. प्रथम 4 षटक 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण होणं आवश्यक आहे. अन्यथा षटक क्रमांक 5 आणि 6 मध्ये 30th सर्कल बाहेर तुमचा एक क्षेत्ररक्षक कमी राहिल्याची नोंद घ्या. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच वैभव. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि या ठिकाणी आपण पाहतायत वैभव खांजोडे हा गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिलं षटक सुंदर रीतीने फक्त 2 धावा या पाहायला मिळाला. इकॉनॉमिकल प्लस विकेट टेकर प्रशांत दुमाडा यांना आपण बघितलं. आणि षटक क्रमांक 2 मध्ये वैभव हा गोलंदाज दाखल झालाय. गोलंदाजी करण्याकरता वाघोबा प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून आपण पाहतायत हा गोलंदाजी करेल. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. यावेळेस हा चेंडू आपण पाहतो यस ट्रॅम लाईनच्या बाहेर आहे. पंच दर्शवतायत वाईट बॉल. 1 धाव मिळते आणि धावांची गती तर या ठिकाणी आपण पाहतायत आदरणीय सन्माननीय शत्रुघ्न बसवत सरांचं आगमन झालंय. आपण सन्मानानं व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वाघोबा प्रतिष्ठान संघाचे संघमालक आपण पाहतायत दिनेशजी कान्नाथ, महेशजी कोती, विदेशजी लहांगे आणि शत्रुघ्न बसवत सर यांना आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा जणू काही कट कॉपी अँड पेस्ट ऍक्शन रिप्ले या ठिकाणी आपण पाहतायत. दुसऱ्या बाजूनं संघ एकलव्य संघमालक विवेकजी बसवत सर यांना आपण पाहतायत. अशा 2 संघांमध्ये ही बॅटल रंगली गेलंय. 2 चेंडू वाईट हाताळले गेले. गोलंदाज वैभवला आपण पाहतायत. धावा लागल्या 4 स्कोर कार्ड वरती. समोर फलंदाज राकेश गोवारीला आपण पाहतायत. वैभव यावेळेस हळूवार पद्धतीने स्ट्राइक रोटेट करण्याचं कार्य ठाऊक आहे की विकेट केल्यात. आणि यावेळेस आपण पाहतायत सिंगल घेताना धावांची गती 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेलाय. आणि यावेळेस नोचं सिग्नल या ठिकाणी पंचांनी दिलाय. अशा अनुषंगाने हा नो चेंडू आहे पंच आमच्यापर्यंत दर्शवतील. आणि या ठिकाणी आपण पाहतो यस फ्री हिट हे सिग्नल देखील पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाला. चांगल्या रीतीने आपण पाहतो या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून सिग्नल आला. धावांची गती ही जाऊन पोहोचली 6 धावा. आणि येणारे चेंडू आपण पाहतो या ठिकाणी फ्री हिट लायसन्स आहे. यावेळेस स्ट्राइक एंडला आपण पाहतायत फलंदाज जयदीप. कशा अनुषंगाने फलंदाजी करेल जयदीप दुमाडा याला आपण पाहतोय फलंदाजी करताना. यावेळेस चांगल्या रीतीने टॅप केले चेंडूला. चेंडू गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफिल्डिंग इज हेअर अँड बाउंड्री इज देअर. PTAPL होकार. पुनश्च गोलंदाज वैभव यावेळेस स्लिप पॉइंट मध्ये चेंडू पाहायला मिळाला. 1 धाव जरूर मिळते. धावांची गती एका धावेत सहित जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 11 या आकड्यावरती. 11 रन दुहेरी आकड्यावरती आपण पाहतोय. थोडस नाजूक अवस्था होती आणि तदनंतर चांगली फलंदाजी करताना या ठिकाणी जयदीपला आपण बघितलं चौकार लगावला. षटकामध्ये थोडीशी धावांची गती येताना आपण पाहतोय. 11 रन 11 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज वैभव खांजोड या षटकातील पुढील चेंडू समोर राकेश. यावेळी सुंदर रीतीने फटका आपण पाहू शकाल. ऑफ ड्राईव्हच्या स्ट्रोक मध्ये कन्वर्ट केला. 1 धाव या ठिकाणी जरूर मिळते. पॉपिंग क्रीज वरती थांबले जात आहेत हे 2 बॅटर. धावांची गती 1 ने ऍड होईल आणि धावा लागल्यात 12 रन. स्कोर कार्ड आपण पाहतोय. एकलव्य हा संघ प्रथम फलंदाजी करताना नाणेफेकीचा कोल हारून तर नाणेफेकीचा कोल जिंकून क्षेत्ररक्षण करतोय वाघोबा प्रतिष्ठान संघ. आतापर्यंत षटक क्रमांक 2 सुरू आहे. गोलंदाज वैभव खांजोड याला आपण पाहतायत. यावेळेस आपण पाहू शकाल यस 3रा वाईट चेंडू या षटकातील पंच दर्शवतायत. 1 धाव मिळाले. धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 रन.
13 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत आतापर्यंत। एक्स्ट्रा धावा या षटकामध्ये वैभव खर्च करतोय, परंतु कधी कधी एक्स्ट्रा धावा देणं महागड्यात पडू शकतं। 2018 मध्ये पडलं वेस्ट इंडिज या संघाला वन डे क्रिकेटमध्ये। त्यांच्या माध्यमातून एका सामन्यामध्ये तब्बल 65 धावा अवंतर दिल्या गेल्या आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता आणि त्याच 65 धावेने तो वेस्ट इंडिज संघ पराभूत देखील झाला होता भारतीय संघाकडून। यावेळेस चांगल्या रीतीने चेंडू पाहायला मिळाला, फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल, गोलंदाज वैभव खांजोडे याला पण पाहत आहेत। या षटकातील 4 चेंडू फेकले गेले। 5व्या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहतोय कॉट बिहाइंड होताना जयदीप दुमाराच्या गळीचा अंत गॉन। या षटकातील आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेले। 5व्या चेंडूवरती विकेट मिळवलाय, धावा लागल्या 13 धाव फलकावरती। अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील आणि पॉवर प्लेच्या बंधनातील फलंदाज तन्मय उमतोल याला आपण पाहू शकाल। यावेळेस फ्लाइंग स्लिप मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला, 1 धाव या ठिकाणी मिळते। धावांची गती या ठिकाणी जाऊन पोहोचते। 2 षटकांचा खेळ झालाय परिपूर्ण आणि एकलव्य संघ प्रथम फलंदाजी करताना 3 गडी बाद 14 धावा। ओडिया या ठिकाणी स्वागताकडे मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय। अनुराग जी आपण कॅमेरा या ठिकाणी व्यासपीठावरती रोल करा, व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय श्रोता महेंद्रजी लहांगे साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांचे या ठिकाणी स्वागत करण्याकरता मी निवेदित करतोय आदरणीय सन्माननीय विजयजी तरे साहेब या स्पर्धेचे अध्यक्ष। आपणास आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय श्रोता महेंद्रजी लहांगे साहेबांचं स्वागत हे आपल्या शुभ हस्ते करावं। यावेळेस आपण पाहतायत कॅमेरामध्ये बंदिस्त करतायत अनुरागजी चव्हाण ब्रँड ऑफ कमार यांना आपण पाहतायत। वेलकम महेंद्रजी, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। त्याच समेत आपण पाहतायत आदरणीय सन्माननीय श्रोता कैलासजी बरड साहेब देखील उपस्थित आहेत। मी पुनश्च विजयजी तरे साहेब आपणास निवेदित करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय श्रोता कैलासजी बरड साहेबांचं स्वागत हे पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे। स्नेहाचं प्रतीक पुष्पगुच्छ या ठिकाणी पाहायला मिळत आहे। वेलकम कैलासजी बरड साहेब, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत, धन्यवाद। ओडिया सामन्याकडे धावांची गती जर आपण बघितली तर 15 धावा। पुनश्च एकदा आपण पाहतायत प्रशांतजी दुमाडा गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत ओव्हर द विकेट। तेज तर्रार चेंडू स्ट्रेट ड्राइव्हच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला सुंदर रीतीने SRT कॉपी बुक स्टाईल मध्ये राकेश गोवारी ब्रँडचा ब्रँडेड PTAPL चौकार। धन्यवाद। 19 धावा फलकावरती पाहायला मिळाला। प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो स्ट्रेट ड्राइव्ह, तोच या ठिकाणी राकेश गोवारीच्या बॅट मधून यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर रीतीने चेंडू या ठिकाणी प्रोड्यूस केला। पहिले षटक सक्सेसफुल ओव्हर म्हणून आपण बघितलं आणि तदनंतर पुनश्च षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतायत प्रशांतजी दुमाडा यांना गोलंदाजी करताना। षटकातील 4था चेंडू ओव्हर द विकेट। यावेळेस ऑफ साइडला सुंदर रीतीने राकेश गोवारीने चेंडू फेकून दिला। पंच या ठिकाणी सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवतायत 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन।
धावांची गती ही जाऊन पोहोचली जाते ती म्हणजे 23 रन, 23 धावा धाव फलकावरती. पुन्हा प्रशांत दुमाडा यावेळेस हळूवार पद्धतीने या ठिकाणी सिंगल घेण्याचा प्रयत्न. सेली मिड ऑफ मध्ये चेंडू आणि एक चोरटी धाव या ठिकाणी थोडीशी रिस्क होती परंतु एक धाव या ठिकाणी मिळाली. धावांची गती 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली जाते. षटक क्रमांक 3 मधील 5 चेंडू फेकले गेले या षटकातील आणि प्रशांत दुमाडा यांच्या स्पेल मधील अंतिम चेंडू. समोर बॅटर आपण पाहू शकाल तन्मय उंतोल. यावेळी सुंदर रीतीने आपण पाहतो डेलिकेट टच केला या ठिकाणी एक धाव आणि स्वरूपात मिळते. एकाच धाब्यावरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झालाय आणि एकलव्य हा संघ जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद 25. गोलंदाज वैभव याला आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 4. धावांची गती आहे 25 धावा. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झाला आणि षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज वैभव. सुंदर रीतीने क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह. एक धाव जरूर परिपूर्ण झाले. वेगाने धावले 2 फलंदाज आणि या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. कॉलिंग प्रॉपरली या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धावा मिळतील आणि धावांची गती या 2 धावे सहित जाऊन पोहोचते 27 आकड्यावरती. 27 रन्स स्कोर कार्ड एकलव्य. गोलंदाज वैभव खानजोडे. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय तेज तर्रार गती होती या चेंडू मध्ये आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. प्लेड अँड मिस डॉट बॉल हा चेंडू वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे वाघोबा प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून गोलंदाज वैभव खानजोडे. यावेळेस आपण पाहतोय हळूवार पद्धतीने एक धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक धाव जरूर मिळते आणि धावांची गती ही जाऊन पोहोचले 28 धावा या स्कोर कार्ड आपण पाहतोय. 3 चेंडू फेकले गेले त्या षटकातील. यावेळेस राकेश गोवरीला आपण पाहतोय फलंदाजी मार्ग वरती. चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालाय. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग चेंडू आहे आणि यस पंचांनी दर्शवला की हा वाईट बॉल आहे. एक धाव वाईटच्या माध्यमातून मिळते आणि स्कोर कार्ड 29 रन. 29 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. याच वर्षाच्या सुरुवातीला आपण पाहिलं होतं 29 जानेवारी 2023 भारतीय महिला संघाने अंडर-19 विश्वचषक जिंकला आणि रेकॉर्ड केला. यावेळेस देखील आपण पाहतोय वाईट बॉल. भारतीय संघाची विजय पताका शेफाली वर्मा यांच्या नेतृत्वाखाली आणि तब्बल 9 वेळा भारतीय संघ हा वर्ल्ड कप विजयी ठरला. जी स्टार्ट मिळवून दिली होती कपिल देव रामलाल निकंज यांनी 25 जून 1983 मध्ये. तदनंतर आपण बघितलं 2000 साली मोहम्मद कॅप अंडर-19 विश्वचषक. तदनंतर 2007 T20 वर्ल्ड कप महेंद्रसिंग पानसिंग धोनी यांना आपण बघितलं. 2008 अंडर-19 विश्वचषक विराट प्रेम कोहली. 2011 MS धोनी. यावेळेस सुंदर रीतीने लॉफ्टेड ऑफ ड्राइव्हचा स्ट्रोक आपण पाहतायत. एक धाव जरूर मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. चांगले सिंगल डबल या ठिकाणी रोटेशन करताना आपण पाहतायत. हे 2 बॅटर. धावांची गती 2 ने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. 32 रन स्कोर कार्ड आपण पाहतोय. पार्टनरशिप या ठिकाणी बनली जाते ती म्हणजे 4थ्या विकेट साठी चांगली भागीदारी या ठिकाणी रस्ताना आपण पाहतायत. हे 2 फलंदाज एका साइडनं राकेश गोवर याला पाहतोय. दुसऱ्या साइडनं तन्मय उंतोल असे 2 फलंदाज या ठिकाणी एकलव्य संघाच्या माध्यमातून. पुढील चेंडू
यावेळी सुंदर रीतीने यष्टी उद्ध्वस्त केले आणि यावेळी क्लीन बोर्ड होताना आपण पाहतोय राकेश गोवारी बॅक टू द डगआउट गॉन. नवीन फलंदाज विकी ठाकरे याला आपण पाहतायत. बॅटिंग ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती. धावा आहेत 32. गोलंदाज वैभव खांजोडे. पहिला चेंडू सुंदर रीतीने स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला. पहिला चेंडू फेस करताना ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून विकी ठाकरे ब्रँडचा ब्रँडेड PTAPL चौकार. धन्यवाद. 36 धावा धाव फलकावरती आहेत. आतापर्यंत 9ची सरासरी राखली गेली. एकलव्य या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतायत 2 स्पेल आपण बघितले. प्रथमतः प्रशांत दुमाड्यांचा स्पेल पाहायला मिळाला आणि तदनंतर वैभव खांजोडे अशा अनुषंगाने 4 षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झालाय. सामना क्रमांक 3 आपण पाहतायत. एका साइडनं वाघोबा प्रतिष्ठान संघ, दुसऱ्या बाजूने एकलव्य अशा 2 संघांमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. सामना क्रमांक 4 पहिला पुकार असेल मुन्ना वॉरियर्स विरुद्ध RK क्वीन अशा 2 संघांमध्ये नेक्स्ट मॅच. षटक क्रमांक 5 मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज रोहित धोडी याला आपण पाहतोय ब्रँड ऑफ खैरापाडा. कमी वयामध्ये सुंदर रीतीने रोहित धोडीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. नवली चषक 2023 मध्ये चांगलं प्रदर्शन केलं पवनसूत नवलीच्या मैदानावरती. गेल्याच आठवड्यामध्ये आपण बघितलं सरकार चषक बेटेगाव इथे देखील रोहित धोडीला आपण बघितलं ऍज अ बॉलर चांगल्या अनुषंगाने आणि ऍज अ बॅटर रोहित धोडीला आपण पाहतोय चांगल्या रीतीचं त्याच्या माध्यमातून. आणि त्याच्यापूर्वी आपण बघितलं होतं छत्रपती शिवाजी महाराज चषक खैरापाडा 2023 येथे गावदेवी खैरापाडा संघ विजयाचा शिल्पकार ठरला होता आणि त्याच्यामध्ये महत्वाचं योगदान दिलं होतं ते म्हणजेच गोलंदाज रोहित धोडीने. तोच गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेस पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळाली. धावांची गती जाऊन पोहोचते 37 रन. 37 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. समोर आपण पाहतोय विकी ठाकरे एक मल्टी हिटर सिक्सर किंग म्हणून विकीकडे नेहमीच पाहिलं जातं. परंतु गोलंदाज आपण पाहतोय रोहित धोडी. पुढील चेंडू यावेळी सुंदर रीतीने उडवलाय क्षेत्ररक्षक तैनात आणि यावेळी सॉफ्ट डिसमिसल होताना आपण पाहतोय विकी ठाकरे गॉन. पार्टनरशिप ब्रेक या ठिकाणी करताना आपण पाहतायत गोलंदाज रोहित धोडी. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. नवीन फलंदाज रतीश जाधव या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅटिंग ॲट नंबर 8 8व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता रोहित धोडीचा पुढील चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेस हा चेंडू आपण पाहतो डाऊन द लेग. धीरज मोरे सर दर्शवतायत. ब्रँड ऑफ उनबट व्हाईट बॉलचा इशारा त्यांच्या माध्यमातून आलाय. एकदम मिळते स्कोर कार्ड 38. 38 धावा या धाव फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. षटक क्रमांक 5 व मार्गस्थ आहे. 2 चेंडू आतापर्यंत फेकले. गोलंदाज वाघोबा प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून रोहित धोडी याला आपण पाहतायत. पुढील चेंडू ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस उडवलं चेंडूला ऑन साइडला हा फटका चिप शॉट अँड यट्स इट्स टेकन. विकेटचं पतन आपण पाहतोय गोल्डन डक वरती. रतीश जाधव गॉन.
आता तरी देवा मला पावशील का सुख ज्याला म्हणत्याने जाऊशील का आता तरी देवा मला पावशील का सुख ज्याला म्हणत्याने जाऊशील का नवीन फलंदाज 9व्या क्रमांकावरती आपण पाहतोय भावेश कोल्हेकर ब्रँड ऑफ वंकासपाडा दाखल झालाय या ठिकाणी फलंदाजी करण्याकरता आपण पाहतोय कशा अनुषंगाने फलंदाजी करेल भावेश पवारला नेहमीच फॉलो करताना आपण त्याला पाहिलंय आदर्श मानलाय आणि म्हणूनच भावेश कोल्हेकर यांच्या जर्सीवरती नेहमीच पवार हे नाव पाहायला मिळते अशा पद्धतीचा खेळाडू अर्थात भावेश कोल्हेकर दाखल झालाय 9व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता परंतु समोर गोलंदाज रोहित धोडी यावेळी सुंदर रीतीने आपण पाहतोय स्ट्रोक या ठिकाणी लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला एकदा मिळाली एका धावेसहित स्कोर कार्ड 39 39 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 5व्या षटकामध्ये थोडंसं इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर रोहित धोडी आतापर्यंत पाहायला मिळतोय कमी वयामध्ये जास्त प्रसिद्धी रोहितने मिळवलंय ज्या अनुषंगाने आतापर्यंत त्याचं प्रदर्शन यंदाच्या वर्षामध्ये पाहायला मिळालं यावेळेस खेळण्याचा प्रयत्न एक धाव या ठिकाणी मिळते एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय धावांची गती 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेले या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकले गेले 5 अंतिम चेंडू शिल्लक अवस्थेमध्ये आहे चांगली गोलंदाजीचं प्रत्युत्तरण इकॉनॉमिकल आतापर्यंत पाहायला मिळाला आहे रोहित धोडी हा गोलंदाज अंतिम चेंडू षटक क्रमांक 5 मधील धावा आहेत 40 स्कोर कार्ड वरती यावेळेस खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी विकेटचं पतन आपण पाहतोय भावेश कोल्हेकर देखील तंबू मध्ये परतला गेलाय 40 धावा धाव फलकावरती आहेत 5 षटकांचा खेळ इथे झालाय परिपूर्ण चला नेक्स्ट मॅच नाणेफेकीचा कोल करण्याकरता आपण या सामना क्रमांक 4 मुन्ना वॉरियर्स विरुद्ध आरके क्वीन अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल नाही नाही मिल अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही सुंदर रीतीने षटक हाताळलं गेलं रोहितच्या माध्यमातून आपण पाहिलं फक्त 4 धावा दिल्या येथे 5 षटकांचा खेळ झालाय परिपूर्ण 8 ची सरासरी गाठून एकलव्य संघ जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावरती अंतिम षटक या ठिकाणी पाहायला मिळतोय मितेश गोलंदाज नवीन फलंदाज नितेश बर्फे ब्रँड ऑफ कमारे या ठिकाणी दाखल झाले 10व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता कशा अनुषंगाने फलंदाजी करतील कारण की थोड्याशा नाजूक अवस्थेमध्ये एकलव्य संघ येथून चांगल्या स्थितीमध्ये पोहोचायचं असेल तर हे अंतिम षटकामध्ये तुम्हाला 15 ते 20 धावा जमवाव्या लागतील पहिला चेंडू यावेळी सुंदर रीतीने आपण पाहतो अप साइडला अतिशय स्लाइस केले या चेंडूला आणि चेंडू निघून जातो या ठिकाणी 1 बाउन्स ओव्हर द रोप मिळतील 4 धावा धावांची गती जाऊन पोहोचते डबल 4 डिजिट मध्ये अर्थात 44 धावा या धाव फलकावरती तुझ्या गालावर तिलपुरी काला काला त्यावेळेस आपण पाहतो एक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय एक धाव परिपूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंड या ठिकाणी पाहायला मिळते परंतु 2 धावा जिथे एक धाव थोडीशी डिफिकल्ट होती तिथे 2 धावा या ठिकाणी आपण पाहू शकाल तन्मयच्या माध्यमातून परिपूर्ण धावांची गती लागली 46 46 धावा या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आपण पाहू शकाल षटकातील 3 चेंडू फेकले गेले उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये
49 धावा स्कोर कार्ड वरती आहेत अंतिम चेंडू या ठिकाणी आणि समोर नितेश बर्फे यांना आपण पाहू शकाल फलंदाजी करताना यावेळेस एक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी शॉर्ट लेग मध्ये पाहायला मिळाला एक धाव परिपूर्ण धावांची गती एका धावेसहित जाऊन पोहोचले ती म्हणजेच 50 इनिंग ब्रेक होते आणि 51 धावेचं टार्गेट या ठिकाणी समोर असेल आजच्या दिवसातील लोएट स्कोर आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना 50 धाव्या ठिकाणी एकलव्य संघाने लावल्यात आणि 51 धावेचं टार्गेट समोर ठेवण्यात आलंय चला सामना क्रमांक 4 मुन्ना वॉरियर आणि आरके क्वीन दोन संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या नाणेफेकीचा कोल करण्याकरता पोरी तुझी पतली कंबर हाय पाणी आणाया तू विहिरीवर जाय पोरी तुझी पतली कंबर हाय पाणी आणाया तू विहिरीवर जाय तुझे कलसेचा पाणी कसा खलकत जाय ग पोरी हलू हलू चाल तुझा पाणी पडत जाय खल खल कर तुझे कलसेचा पाणी ग दोन घोट पाणी पिया दिजो माझी राणी ग धन्यवाद चला दोन कॅप्टन आपण नाणेफेकीचा कोल करण्याकरता त्वरित या सामना क्रमांक 4 मुन्ना वॉरियर संघाचे कर्णधार आणि आरके क्वीन संघाचे कर्णधार या ठिकाणी आपण या नाणेफेकीचा कोल आदरणीय महेंद्रजी लहांगे सर आपल्या शुभ हस्ते केला जाईल महेंद्रजी लहांगे सर आपल्या शुभ हस्ते हॅलो नाणेफेकीचा कोल आदरणीय सन्माननीय महेंद्रजी लहांगे सरांच्या माध्यमातून करताना आपण पाहतोय टेल इज कॉल आणि या ठिकाणी टेल आलाय नाणेफेकीचा कोल मुन्ना वॉरियर संघाने जिंकलाय धन्यवाद महेंद्रजी लहांगे सर मुनेश नाणेफेकीचा कोल जिंकलाय काय निर्णय असेल या मॅच मध्ये आम्ही प्रथम बॅटिंग करू नक्कीच पहिला सामना तुम्ही 62 धावा डिफेंड केला एकंदरीत कशी आहे खेळपट्टी गोलंदाजांना जास्त प्राधान्य मिळते की फलंदाजांना दोघांना पण चांगलं प्राधान्य देते आणि या सामन्यासाठी प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस आहेत नाही अजून विचार नाही केला आणि कसं वाटतं एकंदरीत हे मैदान आपण पाहत आहेत नंडोरे देवकोप क्रीडांगण आहे सुंदर अशी स्पर्धा PTAPL चं हे तिसरा हंगाम आपण पाहतो या स्पर्धेविषयी काय म्हणाल नक्कीच खूप चांगलं आयोजन खेळायला खूप मजा येते नक्कीच थँक्यू व्हेरी मच मुनेश जॉईन झाल्याबद्दल तर या ठिकाणी रोहितजी जॉईन झाले रोहितजी नाणेफेकीचा गोल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण घेणार होतो मनासारखंच घडलंय मनासारखं झालंय एकंदरीत तुमचे ट्रम्प कार्ड गोलंदाज कोण असतील या सामन्यामध्ये पंकज आहे अक्षय उराडे भाग्येश तिघे जण आहेत. आणि नक्कीच या सामन्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस अक्षय बाहेर बसेल आणि वंश इन आहे नक्कीच आणि पहिला सामना तुम्ही प्लेअर ऑफ द मॅच ठरला कसं वाटलं एकंदरीत खेळताना या मैदानावरती नक्कीच मैदान खूप छान आहे इथे खेळपट्टी चांगली आहे बॅटिंग चांगल्या प्रकारे होते चेस करताना मजा आली नक्कीच थँक्यू व्हेरी मच सामना सुरू होतोय धन्यवाद रोहितजी नाणेफेकीचा गोल मुन्ना वॉरियर संघाने जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे
51 धावेचा पाठलाग या ठिकाणी आपण पाहत आहेत वाघोबा प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून. पहिला गडी बाद झाला. गोलंदाज तन्मयला आपण पाहतोय. चांगली फलंदाजी तन्मयने केली होती आणि यावेळेस आपण पाहतायत गोलंदाजीमध्ये आपले योगदान देताना हा गोलंदाज आपण पाहतोय एकलव्य संघाच्या माध्यमातून. दोन चेंडू फेकले गेलेत आणि एक धाव स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. तिसऱ्या क्रमांकावरती या ठिकाणी आपण पाहतायत दिनेशजी कान्हा त्यांना एक धाव परिपूर्ण केली. पुढील चेंडू यावेळेस फुल टच चेंडू होता. या ठिकाणी चेंडू गॅप मधून निघून चाललाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. लॉंग चेस करावं लागेल. तुषारजी पडवले धावतायत चेंडू खाली. तत्पूर्वी या ठिकाणी चांगल्या रीतीने रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. मिल्टीला ठिकाणी 2 धावा आणि स्कोर कार्ड हे जाऊन पोहोचलंय 3 या आकड्यावरती. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतायत तुषार पालवे यांना फलंदाजी करताना ओपनिंग पेअर मधील फलंदाज पहिला फलंदाज तुकाराम हे बाद झाले पहिल्या चेंडूवरती आणि तदनंतर आपण पाहताय तिसऱ्या क्रमांकावरती दिनेश. यावेळी सुंदर रीतीने ऑफ साइड ला इंटू द गॅप मध्ये चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स अँड फील्ड होताना आपण पाहतोय. पुन्हा 2 धावा मिळतील तुषार पालवे यांना आपण पाहतोय. 2 धावा परिपूर्ण करत असताना स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 51 धावेचं लक्ष समोर आहे. सामना क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहतायत एका साइडनं वाघोबा प्रतिष्ठान दुसऱ्या बाजूनं एकलव्य असे 2 संघ आपण पाहतायत. गोलंदाज तन्मय पुनश्च एकदा राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस उडवलंय ऑन साइडला चेंडू. मान्यवरांच्या स्वागतासाठी येतोय PTAPL षटकार. वैवची कंटोली आई बाजत नाही. वैवची कंटोली आई बाजत नाही. नवरा माझा माजूर मला तुषार पालवे यांना आपण पाहतायत. ब्रँड ऑफ सातपाडी चांगल्या टच मध्ये आहेत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 11 रन 11 या आकड्यावरती. अंतिम चेंडू या षटकातील P1 मधील तन्मय. यावेळेस सुंदर रीतीने स्ट्रेट ड्राइव्ह स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करताना आपण पाहतोय मिळतील 4 आणि धावांची गती. पहिले षटक झाले परिपूर्ण आणि स्कोर कार्ड वाघोबा प्रतिष्ठान या संघाचा जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 15. पोरी नंगली बाजारी लाईन मारून दिल चोरून गेली. कल्ला सरीत पोरी नंगली बाजारी लाईन मारून दिल चोरून गेली. तू ग मनात माझे दिलात. तू ग मनात माझे दिलात. अशी घंटी वाजवून गेली. वलून वलून नांगून गेली. लाईन मारून दिल चोरून गेली. वलून वलून नांगून गेली. लाईन मारून दिल चोरून गेली. पहिले षटक आपण बघितलं. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज राकेश गोवारी याला पण पाहतोय गोलंदाजी करताना. समोर फलंदाज दिनेशजी कान्हा. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय या ट्रॅम लाईनच्या बाहेर वाईड सिग्नल दिलं पंचांनी. 1 धाव मिळाले. एका धावेसहित स्कोर कार्ड 16 रन
16 धावा धाव फलकावरती चांगलं फाउंडेशन या ठिकाणी पाहायला मिळते. 51 धावेचा पाठलाग करताना आपण पाहतोय संघ वाघोबा प्रतिष्ठान. अकुल टेपेचा चेंडू आणि यावेळेस उडवलंय ऑन साइडला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक ऑपोजिट साइडनं सुंदर रीतीने झेल रती जाधव च्या माध्यमातून परिपूर्ण झालाय आणि यावेळेस दुसरा गडी बाद होताना आपण पाहतोय दिनेश कानात गॉन. तुमचं नादच लई डेंजर तुम्ही रॉय हो गेम चेंजर तुमच्या मुठीत हाय दाब सर तुम्हा बघतच हो त्यात गार तुम्हा बघतच हो ते सरकार तुम्ही केलंय मोर मारुती and चंद्रका का का नवीन फलंदाज वैभव खानजोडे चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता येतोय. राकेश गोवारी विकेट टेकर बनला गेलाय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. पाहिलं होतं की या अनुषंगाने वैभव स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतो आणि तत्पूर्वी एक चांगला चेंडू पाहायला मिळाला राकेशच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती आपण पाहतोय. समोर वैभव हा फलंदाज. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. लेग ब्रेक चेंडू होतोय आणि यावेळेस जर आपण पाहिला तर पूर्णपणे बीट झालाय. चांगली गोलंदाजी राकेश कोवारीच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपण त्याला करताना पाहिलं. चौथ्या क्रमांकावरती येऊन 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. चांगले योगदान दिलं आणि गोलंदाजी मध्ये देखील चांगलं कामगिरी करताना आपण पाहतायत. यावेळेस देखील चांगला चेंडू. यावेळेस काय घडलंय तर स्टॉप सिग्नल या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजीचं प्रत्येकरण आतापर्यंत आपण पाहतायत. पहिला चेंडू वाईड परंतु तदनंतर विकेट आणि तदनंतर सलग 3 चेंडू निर्धाव राकेश कुवारी याला आपण पाहतायत गोलंदाजी करताना. ब्रँड ऑफ मासवण. आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते म्हणजे 4 आणि वाईडच्या माध्यमातून 1 धाव खर्च करताना पाहायला मिळाला होता पहिल्या चेंडू मागे. परंतु म्हटलंय ना इट इज नो नेव्हर लेट टू मेंट. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो आणि तेच केलंय. यावेळेस उडवलंय चेंडूला. चेंडू हवेमध्ये विकेट जाण्याची दाट शक्यता आणि यावेळेस यस विकेटचं पतन होताना आपण पाहतोय आणि फलंदाज वैभव खानजोडे या ठिकाणी परतला गेलाय ब्रॉन्झ डक वरती. गॉन. नवीन फलंदाज प्रशांतजी धुमाडा यांना आपण पाहतायत. प्रायर ब्रिगेड बीएमसी मध्ये कार्यरत असणारे दिग्गज व्यक्तिमत्व. चांगली गोलंदाजी आपण त्यांना करताना पाहिलं होतं. 2 षटकांचा स्पेल त्यांचा आपण बघितला. इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर बनले होते आणि यावेळेस फलंदाजीमध्ये पाहायला मिळते 5व्या क्रमांकावरती. समोर गोलंदाज राकेश कुवारी चांगल्या अनुषंगाने आतापर्यंत गोलंदाजी करतोय ओव्हर द विकेट. यावेळेस सुंदर तिने स्लाइस केलं. यावेळेस एक धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव ठिकाणी मिळते ते म्हणजेच प्रशांतजी धुमाडा यांना धावांची गती जाऊन पोहोचते एका धावेसहित. ती म्हणजे 17 धावा 17 रन स्कोर कार्ड वरती. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च करताना राकेश गोवारीला आपण बघितलं. 2 षटकांचा खेळ झालाय परिपूर्ण आणि या ऐकूया संगीत कक्षामधून साई दत्त डीजे मायकोप यांच्या माध्यमातून एक सुपर हिट सॉन्ग.
फटाफट डीजे. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती स्टार आयकॉन प्लेअर एकलव्य या संघाचा उमेश पठारे याला पण पाहू शकाल. षटक क्रमांक 3 मध्ये पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहत आहेत उमेश पठारे. येणारे चेंडू 24 आणि आवश्यकता आहे ती म्हणजेच 34 धावेचं टार्गेट हे समोर असेल. पहिला चेंडू या षटकातील सुंदर रीतीने टप्पा पेच झाला आणि चेंडू थोडासा खाली राहिला. यावेळेस चांगले आर्म ऍक्शन आहे. यावेळेस आपण पाहतायत उमेश पठारे यांच्या माध्यमातून हे षटक पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 आणि पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव मध्ये कन्वर्ट झालाय. या षटकातील पुढील चेंडू यावेळेस उडवलंय चेंडूला, चेंडू हवेमध्ये आणि यावेळेस आपण पाहतायत विकेटचं बटन. चांगली गोलंदाजीचं प्रत्येकरण पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहतायत उमेश पठारे यांच्या माध्यमातून बिग विकेट. प्रशांत दुमाडा गॉन. माझा समाज जागा झालाय माझा समाज जागा झालाय. आता उडलाय वैऱ्याचा गोंधळ, आता उडलाय वैऱ्याचा गोंधळ. हे आलंय आदिवासी वादळ आमचं. यावेळेस लाऊड अपील पंचांकडे आपण पाहत आहेत. हाऊ इज दॅट प्रश्न विचारला गेला होता. चांगल्या रीतीने आपण पाहतोय नितेश यांना. नवीन फलंदाज अविनाश ठालेकर लेफ्ट हँडेड बॅटर या ठिकाणी पाहायला मिळतोय 6व्या क्रमांकावरती. छोटं लक्ष आहे परंतु ज्या अनुषंगाने आपण पाहतोय गोलंदाजी पाहायला मिळालाय. यावेळेस इनसाइड अँड आउट होऊन करण्याचा प्रयत्न इनफिल्डला ब्रेक केल्या चेंडूने. एक धाव अविनाशने मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि 2 धावा येथे परिपूर्ण करताना आपण पाहत आहे. धावांची गती 2 या ठिकाणी पुढे सरेल आणि जाऊन पोहोचते 19 धावा. 19 रन्स स्कोर कार्ड या ठिकाणी लागले गेले. येणारे चेंडू 20 आणि आवश्यकता आहे या 20 चेंडू मध्ये 32 धावेचे टार्गेट समोर. चांगली रीतीची गोलंदाजी उमेशच्या माध्यमातून आपण पाहत आहे. षटक क्रमांक 3 मध्ये उमेश पठारे. यावेळेस एक धाव परिपूर्ण करताना पाहायला मिळाला. धावांची गती ही जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 आकड्यावरती. 20 रन. पुन्हा इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळते उमेशचं. चांगल्या रीतीने आतापर्यंत गोलंदाजी केलंय. दुसऱ्या साइडनं आपण या ठिकाणी पाहतोय तुषार पालवे यांना मॅन इन गोल्डन फॉर्म म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं तोच फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती असेल. आतापर्यंत 4 चेंडू त्याने फेस केलेत आणि त्याच्यामध्ये 14 धावेचं योगदान हे तुषारच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. एक धाव या ठिकाणी मिळते तुषार पालवे आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 21 धावा धाव फलकावरती. येथे 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये.
तू भासला. षटक क्रमांक 4 मध्ये पुनश्च राकेश गोवर याला आपण पाहतोय. समोर तुषार पालवे चांगल्या टच मध्ये आहेत, चांगल्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी करतायत, पूर्णपणे सेट झालेत. परंतु राकेश गोवारी कशा अनुषंगाने गोलंदाजी करेल या षटकामध्ये. पहिला चेंडू यावेळी चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी झेल परिपूर्ण बिग 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 विकेट. तुषार पालवे बॅक टू द डगआउट. गॉन. DJ Praveen King. DJ Praveen King. राकेश गोवरेला आपण पाहतायत. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवतोय. षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट. षटक क्रमांक 4 मध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट. चांगल्या अनुषंगाने आपण पाहतायत. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती अनिल गणेशकर सरांना आपण पाहतायत. बॅटिंग ॲट नंबर 7. यावेळेस हा चेंडू आपण पाहतायत. सुंदर रीतीने चेंडू प्रोड्यूस करताना आपण पाहतायत राकेश गोवर याला. पहिला चेंडू विकेट आणि यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता होताना आपण पाहतायत. येणारे चेंडू असणार आहेत ते म्हणजेच 16. आवश्यकता 30 धावेचं टार्गेट समोर. या षटकातील पुढील चेंडू आपण पाहताय. या ठिकाणी डेड बॉल पंच घोषित करतायत. चांगली गोलंदाजी आपण पाहिली. प्रथमतः तन्मयने धावा खर्च केल्या 15, तदनंतर राकेश गोवारी आणि तदनंतर उमेश पठारीला आपण बघितलं. चांगल्या अनुषंगाने षटक त्याच्या माध्यमातून परिपूर्ण झाला. यावेळेस फेअर डिलिव्हरी पंच घोषित करतायत. चांगल्या अनुषंगाने हार्डलेनचा वापर या ठिकाणी करताना आपण पाहतो राकेश गोवारीला. अशाच अनुषंगाने 2019 मध्ये मोहम्मद शमी आणि हार्डलेनचा वापर केला आणि वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये एका वर्षामध्ये सर्वात जास्त विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला 67. तशाच अनुषंगाने यावेळेस देखील फटका फसलाय. शॉर्ट लेग मध्ये चुकी झाले. चुकीला माफी नाहीये मैदानाच्या आतमध्ये. हा झेल घेतला असता तर काहीतरी चित्र विचित्र झालं असतं. परंतु क्रिकेट आहे इथे नो इफ नो बट, जर आणि तरला थारा नाहीये. आणि हेच पाहायला मिळाला. अनिल गणेशकर यांना जीवदान मिळालंय. धावांची गती 1 ने पुढे असेल आणि जाऊन पोहोचते 22 आकड्यावरती. स्कोर कार्ड आपण पाहतोय. 51 धावेचा पाठलाग करताना वाघोबा प्रतिष्ठान संघ, दुसऱ्या साइडने धावा डिफेंड करताना एकलव्य हा संघ पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून आतापर्यंत सातत्य दर्शवणारा गोलंदाज म्हणून पुढे येतोय. यावेळेस फलंदाजी मार्क वरती अविनाश थालेकर लेफ्ट हँडेड बॅटरला आपण पाहू शकाल. या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. 1 धाव जरूर मिळते अविनाशला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. वेगाने धावले 2 फलंदाज, मिळतील 2 धावा. धावांची गती 24 वर जाऊन पोहोचले 24 आकड्यावरती. अंतिम चेंडू शिल्लक असेल. धावांची गती आपण पाहतोय या ठिकाणी 24 वर जाऊन पोहोचताना येणारे चेंडू 13, 27 धावेचं टार्गेट समोर. ही स्थिती आपण पाहतायत. हे समीकरण या मॅचचं. अंतिम चेंडू यावेळेस सुंदर रीतीने राकेश गोवरेचा स्पेल पाहायला मिळाला. व्हेरी इकॉनॉमिकल. षटक क्रमांक 2 मध्ये फक्त 2 धावा. षटक क्रमांक 4 मध्ये आपण जर बघितलं तर अमरजी पाटील दर्शवतात आमच्यापर्यंत फक्त 3 धावा. अशा अनुषंगाने 12 चेंडू मध्ये फक्त 5 धावा खर्च करतोय. 2.50 हा सरासरी रेट त्याचा पाहायला मिळाला. धावांची गती आहे ती म्हणजे 24. येणारे चेंडू 12. आवश्यकता आहे 27 धावेची. काय करे गेलीस का तू रे
धन्यवाद टीमचे. चांगल्या अनुषंगाने आपण पाहतायत धाव डिफेंड करताना एकलव्य संघ. गोलंदाज उमेश पठारी यांना आपण पाहतोय गोलंदाजी करताना षटक क्रमांक 5 मध्ये. पहिला चेंडू सुंदर रीतीने वाईड यॉर्कर लेनचा प्रभावी वापर पाहायला मिळाला. एक धाव या ठिकाणी परिपूर्ण होते. आता 11 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण आपण पाहतोय. सामना होता कुठे आणि गेला कुठे या अनुषंगाने आपण पाहिलं. 51 धावेचे टार्गेट समोर होतं, परंतु ज्या अनुषंगाने आतापर्यंत आपण क्वालिटी दर्जाची गोलंदाजी पाहिली ती म्हणजेच राकेश कोवारीच्या माध्यमातून, उमेश पठारेच्या माध्यमातून आणि आता सामना येऊन ठेपलाय. येणारे चेंडू 11, आवश्यकता आहे 26 धावेची. अविनाश थालेकर लेफ्ट हँडेड बॅटर इज ऑन स्ट्राईक नाव. तर गोलंदाज आपण पाहत आहेत लेफ्ट हँडेड बॉलर उमेश पठारे. गोलंदाजी मार्कवर 11 चेंडू 26 धावेची गरज. यॉर्कर लेन काय कॉन्सन्ट्रेशन असेल उमेश पठारेकडे. 2 चेंडू सुंदर रीतीने आतापर्यंत हाताळले गेले. एक धाव पुनश्च मिळते. आता 10 चेंडू आणि 25 धावेची गरज. फलंदाज अनिल गणेशकर यांना आपण पाहतायत संधी मिळाली होती आणि ज्या अनुषंगाने म्हटलंय ना की ज्याला संधी मिळालाय तो नशीबवान, ज्याने संधीचं सोनं केलंय तो भाग्यवान. ती भूमिका इथून घ्यावी लागेल अनिल गणेशकर यांना. येणारे 10 चेंडू 25 धावेची गरज. स्विच हिटचा प्रयोग केलाय आणि यावेळेस तो झेल सोडण्याचा परिणाम आपण पाहू शकाल. 4 रन बाय अनिल गणेशकर. धन्यवाद टीमचे. आता येणारे 9 चेंडू आणि 21 धावेची गरज. सामना अजून देखील बॅलन्सिंग कंडिशन मध्ये आहे. अनिल गणेशकर सारखे दिग्गज क्रिकेटपटू आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये आहेत. 7व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता आणि यावेळी चौकार लगावलाय. समीकरण 9 चेंडू आणि 21 धावेची गरज. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नितेश बर्फे यांना आपण पाहतोय डायरेक्ट हिट, परंतु या ठिकाणी नाहीये. सुखरूप पाहायला मिळतील. पॉपिंग क्रीज वरती पोहोचतील. आता 8 चेंडू आणि 21 ची गरज. येथे एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करत जाईल यात काही शंका नाहीये. सुंदर क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. हे 2 संघ आतापर्यंत लढतायत, संघर्ष करतायत. वाघोबा प्रतिष्ठान आणि एकलव्य. चांगल्या रीतीचं क्रिकेट पाहायला मिळालंय. पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग 2023 आपण पाहत आहेत आणि सुंदर रीतीने ही क्रिकेट स्पर्धा आजची सलग दुसरी रजनी आपण पाहत आहेत. 2 संघ आमने सामने. समीकरण 8 चेंडू 21 ची गरज. यावेळेस फुलटच चेंडू होता, व्यवस्थित कन्वर्ट करू शकला नाही. वेगाने धावले क्षेत्ररक्षक. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, मिळतील 2 धावा. इथे एक धावेला फार महत्व आहे आणि ज्या अनुषंगाने पवन केनी आणि भावेश पवार यांनी सांगितलं होतं की क्रिकेटमध्ये एका धावेला सोन्याच्या भावापेक्षा जास्त किंमत आहे आणि 30 धावे त्यांना आपण पाहतायत. समीकरण येणारे 7 चेंडू आणि 19 धावेचं लक्ष हे समोर. अंतिम चेंडू उमेश पठारे याला आपण पाहतायत. षटक क्रमांक 5 आणि उमेश पठारे यांच्या स्पेल मधील अंतिम चेंडू. स्विच हिटचा प्रयोग केलाय. यावेळेस आपण पाहतायत 1 धाव जरूर मिळते. रोखलं गेलाय. दर्शवलंय की मला स्ट्राईक घ्यायचे अंतिम षटकामध्ये, जिथे आवश्यकता आहे 6 चेंडू आणि 18 धावेची. मॅच कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. सिकंदर कोण बनेल यावर प्रश्नचिन्ह आतापर्यंत निर्माण आहे. आणि ज्या अनुषंगाने म्हटलंय ना की हर सिर जहाँ पे झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जिसमें समा जाए वही समंदर होता है. जीवन की इस कर्म भूमि में जंग तो बहुत है मेरे दोस्त, लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर कहलाता है. जो जीता वही सिकंदर. येथे आवश्यकता आहे 6 चेंडू आणि 18 धावेचं टार्गेट समोर. सुंदर क्रिकेट, चांगलं क्रिकेट, मनमोहक नेत्रदीपक क्रिकेट. पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग 2023 च्या माध्यमातून आपण पाहतोय. सामना अंतिम षटकामध्ये या ठिकाणी पोहोचला गेलाय. 6 चेंडू मध्ये 18 धावेचं लक्ष हे समोर आहे. लक्ष्याच्या दिशेने जाताना आपण पाहतायत तो म्हणजेच वाघोबा प्रतिष्ठान हा संघ आपण पाहू शकाल.
गोलंदाज जयदीप याला आपण पाहत आहेत. 6 चेंडू आणि 18 धावेचं लक्ष समोर आहे. जयदीप दुमाडा या षटकातील पहिला चेंडू. यापुढे सुंदर रीतीने आपण पाहतोय फर्निचर डिस्ट्रॉय परफेक्ट यॉर्कर लेन क्लीन बोल्ट होताना आपण पाहत आहेत. अनिल गणेशकर गॉन. टिम टिम पाणी परा नाही तुझा भिजला गो डोंगर. टिम टिम पाणी परा नाही तुझा भिजला गो डोंगर. वाजाला गगनचा नगारा एक विराईचे दारा. वाजाला गगनचा नगारा माझे एक विराईचे दारा. टिम टिम पाणी परा नाही तुझा भिजला गो डोंगर. जर जर वाटे जरा आई तुझे कारल्याचे डोंगरा. नाच नवीन फलंदाज नरेश पठारे याला आपण पाहू शकाल. बॅटिंग ॲट नंबर 8 8व्या क्रमांकावरती. यावेळेस शॉर्ट लेग मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव या ठिकाणी मिळते. आता 4 चेंडू आणि 17 धावेचं लक्ष हे समोर आपण पाहतोय. येथे मोठे फटके खेळावे लागतील. 51 धावा डिफेंड करताना काही सुंदर प्रदर्शन पाहायला मिळालं. एकलव्य या संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या साईडनं वाघोबा प्रतिष्ठान सुरुवात चांगली झाली होती. 15 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, परंतु तदनंतर राकेश गोवारीचं स्पेल पाहायला मिळालं. उमेश पठारेचं स्पेल पाहायला मिळालं आणि फलंदाजांकरता स्पीड ब्रेकर बनले गेले, कर्दन काळ बनले गेले हे 2 गोलंदाज. आणि डेट ओव्हर मध्ये या ठिकाणी आपण पाहत आहेत जयदीप दुमाडा चांगल्या रीतीचे गोलंदाज आतापर्यंत या 2 चेंडू मध्ये केले. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 4. 17 धावेची गरज. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या अनुषंगाने हा चेंडू पाहायला मिळतोय. येथे आता आवश्यकता असेल यावेळेस येस रनआउट होताना आपण पाहतोय. विकेटचं पतन झालंय. 3 षटकारांची गरज. 2 षटकार 1 चौकार. सामना टाय होईल. 1-1 गुण विभागून देण्यात येईल. जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं नाहीये. आणि ज्या अनुषंगाने म्हटलंय ना की मैदानाच्या बाहेर बसून क्रिकेट पाहणं फार सोपं आहे, परंतु मैदानाच्या आत जाऊन खेळणं फार कठीण. आणि तेच या ठिकाणी आपण पाहू शकाल. चांगल्या रीतीची गोलंदाजी डेट ओव्हर मध्ये पाहायला मिळते. जयदीप दुमाडा याला आपण पाहत आहेत. आता 3 चेंडू आणि 17 धावेचं लक्ष समोर. 51 धावा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं. DK वॉरियर संघाला 57 धावा डिफेंड केल्या होत्या. आणि यावेळेस आपण पाहत आहेत 51 धावा. एक छोटी टोटल डिफेंड करण्याच्या उद्देशाने संघ पुढे चाललाय. आणि यावेळेस आपण पाहतोय या शॉर्ट लेगला बीट केलाय. चेंडू वेगाने निघून चाललाय. आता 2 चेंडू आणि 13 धावेचं लक्ष समोर. 2 षटकार येतील का यावर क्वेश्चन मार्क पाहायला मिळतंय. गोलंदाज जयदीप याला आपण पाहत आहेत. तर दुसऱ्या साईडने या ठिकाणी फलंदाज अविनाश थालेकर लेफ्ट हँडेड बॅटर. 2 षटकार लगावेल का? हा चेंडू फार निर्णायक आहे. 5वा चेंडू या षटकातील आपण पाहत आहेत. जयदीप दुमाडा गोलंदाजी करताना आपण आतापर्यंत त्याला पाहिलंय. एकलव्य संघाच्या माध्यमातून. आवश्यकता आहे 2 चेंडू आणि 13 धावेचं टार्गेट. चला प्लीज थोडीशी घाई करा. या सामन्यासाठी जास्त वेळ घेतला जातोय. यावेळेस आपण पाहत आहेत हा चेंडू निघून गेलाय. 22च्या माध्यमातून या ठिकाणी 4 धावा निश्चित स्वरूपामध्ये पाहायला मिळतील. आता 1 चेंडू आणि 9 धावेचं टार्गेट समोर आपण पाहत आहेत. 1-1 धाव फार महत्वाची आहे. यावेळेस अंतिम चेंडू आपण पाहत आहेत. अनुषंगाने 1 चेंडू आणि 9ची गरज. जयदीप चांगल्या अनुषंगाने आतापर्यंत गोलंदाजी करताना आपण पाहिलं. 51 धावा डिफेंड होताना आपण पाहता येते या मैदानावरती. चांगली कामगिरी करा, यश तुम्हाला मिळेल हेच आपण पाहिलं. ऑन साइडला हा फटका आपण पाहतायत आणि या ठिकाणी सुंदर रीतीने झेल नितेश बर्फे ब्रँड ऑफ कमारे या ठिकाणी परिपूर्ण करतायत आणि एकलव्य हा संघ या ठिकाणी आपण पाहतोय हा सामना जिंकतो. 51 धावा डिफेंड करतायत. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक वाघोबा प्रतिष्ठान.
चला नेक्स्ट मॅच आपण त्वरित दाखल व्हायचंय. हँडशेक करणं बंधनकारक याची नोंद घ्या.